श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे, महादेवची पूजा केल्यामुळे मनाची शांती आपल्याला भेटते. तुम्ही साधं जल अर्पण जरी केलं तर महादेवाच्या पिंडीवरती तरी आपल्या मनाची शांती भेटते. तेथे जाऊन जरी बसतात, ओम नमः शिवाय जप जरी केला तरी खूप शांती भेटते. तर ते शिवरात्री येते. तुमच्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह वीक असेल, तुम्हाला माहीत असेल किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की अर्पण करा. जसं की गहू अर्पण केली, तुम्ही महादेवाची पिंडीवर जर गहू अर्पण केले तर तुम्हाला वैवाहिक सुख चांगलं भेटतं, संतान सुख चांगलं भेटतं आणि तुमचं सूर्य बलवान होतो, सूर्य स्ट्रॉंग होतो. तुम्ही जर महादेवाच्या पिंडीवर तांदूळ अर्पण केले, तांदूळ अर्पण केल्यामुळे धन समृद्धी वाढते तुमची. त्याने तुमचं चंद्र आणि शुक्र हे दोन्ही ग्रह चांगले होतात. त्यामुळे नेहमी कुंडीवर तांदूळ जरी अर्पण केले तरी चालते. तुमच्या कुंडलीमध्ये जव, आता जव आपल्याला माहिती आपण नेहमी अर्पण करतो. जव का अर्पण करा, तुमचं दीर्घ आयुष्य वाढतं त्याने, तुमचं दीर्घ आयुष्य वाढतं, तुमचं आरोग्य चांगलं राहतं. त्याने तुमचा मंगळ आणि राहू हे दोन्ही ग्रह चांगले राहतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जव अर्पण करतात, हे आपल्याला माहिती आहे. सोबत तुम्ही सफेद तीळ अर्पण केली, सफेद तीळ अर्पण केलं की काय होतं, पापाचा नाश होतो, मनाची शांती भेटते आणि तुमचं शुक्र हा चांगला होतो. त्यामुळे शुक्र ग्रह आपला चांगला होतो. तुम्ही महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण केले, काळे तीळ अर्पण केले महादेवाची मोठीभर जरी, तर तुमचं शनी आणि केतूचा जर तुम्हाला त्रास चालला, 7.5 चालले असेल या महादशा जरी असेल तरी तुमचा निगेटिव्ह प्रभाव कमी होतो. त्यामुळे तुम्ही काळे तीळ जरी अर्पण केले महादेवाच्या पिंडीवर तरी खूप छान राहतात. तुम्ही महादेवाच्या पिंडीवर मूग, हिरवे मूग आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात. हिरवे मूग जर तुम्ही मुठ्ठीभर जरी त्याच्यावर अर्पण केले महादेवाच्या पिंडीवर, त्याने काय होतं, तुमचं ज्ञान वाढतं. तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्ही शिकत असाल किंवा तुम्ही जॉब जरी असाल, ज्ञान हे शेवटच्या क्षणापर्यंत माणूस शिकत असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्ञानाची गरज प्रत्येकाला असते. आपण म्हातारा पण शिकत असतो. त्यामुळे ज्ञान आपलं वाढतं, आपली शिक्षा वाढते. त्यामुळे आपला बुध ग्रह चांगला होतो, आपली बुद्धी तल्लण होते, आपला बुध चांगलं होतं. त्यामुळे हिरेमुख महादेवाची पिंडीवर अर्पण करायची. मसूरची डाळ, आपल्या सर्वांच्या घरात मसूर डाळ असते, लाल मसूर डाळ असते सगळ्यांच्या घरात. मसूर डाळ अर्पण केल्यामुळे काय, तुमची बल म्हणजे तुमच्यात ती एनर्जी वाढते. एनर्जी म्हणजे काय, मंगळ ग्रह तुमचा चांगला होतो. कारण की तुमच्यात किती बुद्धी असेल, किती तुम्ही हुशार असाल, पण तुमची ती भीती असेल तर तुम्ही कोणतं काम करू शकत नाही. तर तुमच्यामध्ये भीती नसेल, तुम्ही स्ट्रॉंग असाल, तुमची त्यासाठी मंगळ चांगला लागतो. मंगळ चांगला असाल तर तुम्ही भले तुम्ही होतं ना किती असे जरी असाल तरी तुम्ही आपल्या डोक्याने, आपल्या एक गट्सनी तुम्ही कोणतंही काम करू शकता. त्यासाठी मंगळ चांगला लागतो. त्यासाठी तुम्ही मसूर अर्पण केली तर खूप छान राहील. तुम्ही काळी मोहरी अर्पण जरी केली तर तुमचं सौभाग्य वाढेल, तुमची समृद्धी वाढते. समृद्धी आपल्या सर्वांना हवी असते, सौभाग्य सगळ्यांचं अखंड राहावं यासाठी आपण प्रार्थना करत असतो. त्यामुळे तुम्ही सौभाग्य चांगलं राहील. तुम्ही पिवळी मोहरी अर्पण केली तर तुमचा गुरु स्ट्रॉंग होतो. गुरु म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, लक सपोर्ट असतो. आपला गुरु स्ट्रॉंग असेल तर आपण कोणत्याही कामात आपल्याला यश भेटणारच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी अर्पण करा, नक्की तुम्हाला तुमच्या नक्की फायदा होईल. श्री स्वामी.